हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं TDM माझा या यूट्यूब चॅनलवरती. आपण मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या जाती सिरीज कंटिन्यू करत आहोत, जे आपले ऑलरेडी 6 झालेले आहेत. सो आजचा आपला नवीन असेल तो म्हणजे उभयान्वयी अव्यय. हा 7वा प्रकार आहे. जे ऑलरेडी 6 झाले ते तुम्ही बघून कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला ते पण समजले जातील. सो 7वा जो आहे इथे असेल उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय सांगितलं, डेफिनेशन आपण सगळ्यांच्या बघितल्या होत्या, पण ते इन शॉर्ट मध्ये आपला एक व्हिडिओ झाला. मात्र आता आपण सेपरेट त्या टॉपिक वरती लेक्चर करत आहोत. सो उभयान्वयी अव्यय म्हणजे बघा, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी जो अविकारी शब्द असतो. अविकारी म्हणजे काय म्हणतो आपण, जो की त्याच्या लिंग वचन याच्यामुळे बदलत नाही. ठीक आहे, विभक्तीनुसार बदलत नाही, त्याला आपण अविकारी. म्हणजे कुठलाही नाम असो, कुठलाही सर्वनाम असो, कुठलाही शब्द असो, सर्व ठिकाणी किंवा सर्व वाक्यामध्ये अविकारी शब्द हा सेमच असतो. सो उभयान्वयी अव्यय हे देखील काय आहे, अविकारी आहे. जसं की आपण पहिल्या लेक्चर मध्येच बघितलं होतं, विकारी आणि अविकारी. मग विकारी कोणते होते आणि अविकारी कोणते, किंवा त्यांचे टाइप्स, किंवा ते कशा प्रकारे बदलतात किंवा बदलत नाहीत हे देखील बघितलं होतं. सो उभयान्वयी अव्यय बघा काय सांगतो आपण, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, हा आपला 7वा प्रकार असेल. आता उभयान्वयी अव्यय याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला म्हणजे असतो संयुक्त वाक्य आणि सेकंड म्हणजे असतो मिश्र वाक्य. ठीक आहे, संयुक्त वाक्यालाच आपण काय म्हणतो, प्रधानत्व सूचक. ठीक आहे, जेव्हा प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य दोन्ही कंबाईन होतं तेव्हा काय तयार होतं, संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा, प्रधान वाक्य प्लस प्रधान वाक्य इज इक्वल टू काय होतं, संयुक्त वाक्य. ठीक आहे. आता मिश्र वाक्य गौणत्व सूचक असं त्याला म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेटमेंट असतात. पहिला स्टेटमेंट असतो प्रधानवाचक आणि दुसरा असतो गौण स्टेटमेंट, गौण वाक्य. आणि ह्या दोन्ही वाक्यांचं मिळून काय तयार होतं, तर मिश्र वाक्य. लक्षात राहील, इथे संयुक्त वाक्य केव्हा तयार होतं, जेव्हा प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य म्हणजे एक वाक्य आणि दुसरं सेम कॅटेगरी मधले वाक्य जेव्हा सेम याच्या वाक्यांमध्ये येईल, त्याला जो शब्द जोडला जातो तो ह्या प्रकारामधला असेल, कोणत्या, संयुक्त वाक्याच्या. ठीक आहे, जेव्हा एक प्रधान वाक्य आणि दुसरा गौण वाक्य असणार, सो तेव्हा जे स्टेटमेंट क्रिएट होणार, त्याला जे शब्द जोडून येणार ते कोणत्या प्रकारातील असेल, तर मिश्र वाक्य प्रकारातील असतील. ठीक आहे. सो हे मुख्य प्रकार आहेत उभयान्वयी अव्ययाचे, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आता आपण संयुक्त वाक्यामधील प्रकार बघूयात. संयुक्त वाक्यामध्ये बघा, पहिला आहे इथे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये अन, व, आणि, आणखी, न, नी, शिवाय, अनेक हे जे शब्द येतात, सो सगळ्यात आधी समुच्चय बोधक म्हणजे काय, या अव्ययाने पहिला विधान जो असतो त्याच्यात सेकंड विधानाने भर टाकली जाते. म्हणजे पहिला जे स्टेटमेंट असतो त्याच्याबद्दल आणखी माहिती सांगण्यासाठी, किंवा त्या सेकंड वाक्याने पहिल्या वाक्यात भर टाकण्यासाठी ज्या शब्दाने दोन वाक्य जोडले जाते, कोणते वाक्य असतात ते, प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य. सो तेव्हा समुच्चय वाचक बोधक किंवा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हटले जाते. सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल अन, व, आणि, आणखी, न, नी, शिवाय, अनेक. ठीक आहे. सो हे त्याच्यामध्ये टाइप्स येणार. सो एक्झाम्पल जर आपण घेतले, पतंग हातून सुटला व वर गेला. पतंग हातून सुटला व वर गेला. बघा, डेफिनेशनच काय सांगते, पहिल्या वाक्यासाठी दुसऱ्या वाक्याने त्याच्याबद्दल सांगितलेला संबंध किंवा त्याच्यात भर टाकणारा जो वाक्य असतो त्याला आपण समुच्चय बोधक. ठीक आहे म्हणणार. आता ह्या वाक्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला उभयान्वयी अव्यय ओळखता आलं पाहिजे. बघा, दोन वाक्य कसे, पतंग हातून सुटला इथे एक स्टेटमेंट झालं, आणि वर गेला हे एक स्टेटमेंट झालं. बघा, दोन्ही ह्याच्यामध्ये दोन क्रियापद येतात. सुटणे ही एक क्रिया आहे आणि जाणे, गेले हे क्रिया आहे. आणि दोन्ही वाक्यांना जोडून जो शब्द यूज केला, ज्या शब्दाने जोडले गेले तो शब्द आहे व. ठीक आहे. पतंग हातून सुटला आणि त्याच्या संबंधी किंवा त्याच्यावर भर टाकण्यासाठी कोणता आपण सेंटेन्स जोडला, इथं वर गेला. मग दोन सेंटेन्सला एकत्र कोणत्या शब्दाने केला आहे, व या शब्दाने केलंय. म्हणजे हे व कोण असेल, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असणार. ठीक आहे. सो आणखीन एक, कुत्र्याने चोराला पाहिले आणि भुकायला सुरुवात केली. ठीक आहे. कुत्र्याने चोराला पाहिले हे पण एक स्टेटमेंट आहे. पाहणे ही क्रिया आणि भुकणे ही एक क्रिया आहे. आणि कोणत्या शब्दाने जोडले, तर आणि, कुत्र्याने चोराला पाहिले आणि भुकायला सुरुवात केली. ठीक आहे. सो इथं आपण कोणता यूज केला आहे, आणि यूज केला आहे दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. या अव्ययातून बघा, पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकाला पसंती दर्शविण्यासाठी विकल्प
म्हणजे दोन गोष्टीपैकी एकावरती जास्त जोर देणे किंवा निवडणे किंवा त्याची पसंती करणे. आता याच्यामध्ये शब्द बघा, वा, की, किंवा, अथवा असे शब्द येणार. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं, तुला चहा हवा की कॉफी, तुला चहा हवा की कॉफी. बघा तुमच्या समोर दोन प्रिफरन्स ठेवलेले आहेत, चहा आणि कॉफी. या दोन्ही वाक्यांना किंवा दोन्ही शब्दांना जोडण्यासाठी कोणता शब्द यूज केला आहे? की. तुला चहा हवा की कॉफी. विकल्प म्हणजे काय? तर ज्या तुमच्या समोर गोष्टी मांडलेल्या असतात त्याच्यापैकी एकाला पसंती देणे किंवा एकाला साईड आउट करणे. मग तुम्हाला चहा आवडत असेल तर तुम्ही चहा म्हणणार, कॉफी हवी असेल तर कॉफी म्हणणार. म्हणजे इथे कोणत्या शब्दाने जोडला आहे? की या शब्दाने. आणखीन एक एक्झाम्पल, माझे वडील किंवा आई या फॉर्मवरती साईन करतील. ठीक आहे, आता इथे जो किंवा आलेला आहे, माझे आई किंवा वडील. ठीक आहे, दोन शब्दांना जोडलं, इथे पण दोन शब्दांना, पण हे एकाच कॅटेगरी मधले, चहा कॉफी. ठीक आहे, आई वडील. सो तेव्हा जे शब्द वापरला जातो तो असणार विकल्प बोधकचा. ठीक आहे, सो पुढचा आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आता याच्यामध्ये कोणते शब्द येतात बघा, परंतु, पण, बाकी, किंतु. ओके, आता याच्यामध्ये न्यूनत्व जर आपण ह्याला ब्रेक केलं, न्यूनत्व याचा अर्थ असतो कमीपणा किंवा उणीव, असा शब्दांचा मिनिंग घेतला जातो. म्हणजे आता वाक्यातील इथे काहीतरी असं वाक्य असणार जिथे कमीपणा किंवा उणीव दर्शवली जाणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, परंतु, पण, बाकी, किंतु. आता त्याने अभ्यास केला परंतु तो नापास झाला. एक्झाम्पल बघा, त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. बघा इथे पण दोन वाक्य आहेत, त्याने अभ्यास केला आणि नापास झाला. ठीक आहे, मात्र इथे त्याचा कमीपणा किंवा उणीव दाखवण्यात आली. त्याने अभ्यास केला मात्र कुठेतरी तो कमी पडला, म्हणूनच काय झाला, फेल म्हणजे नापास झाला. ठीक आहे, सो इथे काय दाखवला, त्याचा कमीपणा. म्हणून हे एक वाक्य आणि हे एक वाक्य याला कोणत्या शब्दाने जोडलेलं आहे? परंतु या शब्दाने. त्याने अभ्यास केला परंतु तो नापास झाला. ठीक आहे, म्हणजे तो कुठेतरी तो कमी पडलेला आहे. सो सेकंड एक्झाम्पल, मी स्वयंपाक करून ठेवला पण पाहुणे आलेच नाहीत. ठीक आहे, आता मी स्वयंपाक करून ठेवला मात्र पाहुणे आलेच नाही. इथे पण एक उणीव किंवा कमीपणा दर्शविला जातो. ठीक आहे, एखाद्या गोष्टीसाठी एक गोष्ट केली मात्र ती सेकंड जी गोष्ट होती ती घडलीच नाहीये, म्हणजे कुठेतरी उणीव झाली. मग ते पाहुण्यांना लेट झाला काय, ठीक आहे, गाडी वगैरे खराब, मग ते आलेच नाहीत, म्हणजे इथे काय झालं, कमीपणा दर्शविला. सो असे वाक्य जेव्हा जोडले जातात, ज्या शब्दाने जोडले जातात त्याला काय म्हणणार? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, सो चौथा आहे इथे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये म्हणून, याकरिता, तेव्हा असे शब्द वापरले जातात. यास्तव. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, मी आजारी आहे म्हणून शाळेत, मी आजारी आहे म्हणून शाळेत गेली नाही. बघे, आजारी आहे एक स्टेटमेंट आणि शाळेत गेली नाही एक स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंटला जोडलाय. आता या वाक्यामध्ये कोणतं उभयान्वयी अव्यय असणार आहे? सो मी आजारी आहे म्हणून शाळेत गेली नाही, हे एक वाक्य आणि हे एक वाक्य जोडलं कोणत्या शब्दाने? म्हणून. आता आजारी आहे म्हणून शाळेत गेली नाही, म्हणजे मी काहीतरी परिणाम दर्शवला, मी आजारी आहे म्हणून शाळेत गेली नाही. ठीक आहे, सो इथे काय झालं आहे, तर परिणाम दाखवलेला आहे. एका वाक्याचा सेकंड वाक्य म्हणजे दुसऱ्या वाक्यावरती काय परिणाम झालेला आहे? आजारी आहे म्हणून शाळेत गेली नाही, नीट असते तर शाळेत गेलेली असती, मात्र इथे काय सांगितलंय? आजारी आहे. ठीक आहे, सो म्हणून या शब्दाने जोडलेला आहे. सो सेकंड एक्झाम्पल, त्याने जी चूक केली त्याकरिता त्याने माफी मागितली. त्याने जी चूक केली त्याकरिता किंवा याकरिता त्याने माफी मागितली. ठीक आहे, पुढचं, आता जे मिश्र वाक्य असतात, जसं की आधी सांगितलं, जे प्रधान वाक्य आणि गौण वाक्य दोन्ही डिफरंट वेगवेगळे वाक्य असतात, ते तेव्हा दोन वाक्य एकत्र येतात आणि ज्या शब्दाने जोडले जातात त्या शब्दांना काय म्हणणार आपण? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. त्याच्यामध्ये देखील चार प्रकार पडतात: स्वरूपबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि कारणबोधक. ठीक आहे, सो आपण ते बघूयात. आता जे स्वरूपबोधक असतं त्याच्यामध्ये वर्ड्स बघा कोणकोणते येणार. त्याच्यामध्ये येणार म्हणून, म्हणजे, की, जे. आता याच्यामध्ये स्वरूप दर्शवायचं आहे. जेव्हा पहिल्या वाक्याचे स्वरूप हे मागील वाक्याचे किंवा मागील शब्दाचे जे स्वरूप दर्शविले जाते त्याला स्वरूप बोधक असे म्हणतात. आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर.
1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ठीक आहे. आता ह्या वाक्यामध्ये अव्यय कोणता आहे तर ते आहे म्हणजे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता जे 1000 मीटर आहे याचं स्वरूप काय दाखवलं आहे ते 1 किलोमीटर आहे. ठीक आहे. म्हणजे जे दोन वाक्य असतात, दुसऱ्या वाक्यासाठी जे पहिलं वाक्य किंवा दुसऱ्या शब्दासाठी जे पहिलं वाक्य असतं हे स्वरूपावर डिपेंड असतं. म्हणजे 1 किलोमीटर म्हणजेच काय असतं तर 1000 मीटर, किंवा 1000 मीटर म्हणजेच किती असतं तर 1 किलोमीटर. म्हणून इथे कशाने जोडलं गेलं म्हणजे या याने. ठीक आहे. सो आणखीन एक एक्झाम्पल, गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं हे केलं स्वरूप की या शब्दाचा. गुरुजी म्हणाले, काय म्हणाले तर पृथ्वी गोल आहे, म्हणजे त्यांनी स्वरूप सांगितलेले आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये की येणार. पुढचा आहे उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय. आता जेव्हा आपण म्हणतो प्रधान वाक्य असते तेव्हा जो हेतू असतो प्रधान वाक्याचा ते किंवा उद्देश या गौण वाक्यातून दर्शविला जातो. आता याच्यामध्ये बघा यास्तव, कारण की, म्हणून, सबब, की हे शब्द वापरले जातात. याच्यामध्ये एक्झाम्पल, चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप अभ्यास करतो. एक्झाम्पल, चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप अभ्यास करतो. ठीक आहे. हे वाक्य, चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप अभ्यास करतो. आता इथे पण आपण म्हणून किंवा म्हणजे यूज करू शकलो असतो, इथे पण करतो, मात्र इथे काय आहे तर उद्देश दर्शविला जात आहे. ठीक आहे. सो उद्देश काय, जो चांगला अभ्यास करेल तर त्याला चांगले गुण मिळतील, म्हणूनच काय चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप अभ्यास करतो. म्हणजे त्याचा उद्देश काय चांगले गुण मिळवणं, त्याच्यासाठी तो एक कृती करत आहे. आणि दोन सेंटेन्सला, दोन वाक्यांना जोडण्यासाठी कोणता शब्द यूज केला इथे म्हणून. सो याच्यामध्ये जो उद्देश मध्ये इथे आपण म्हणून देखील टाकू शकतो. ठीक आहे. सो हे असणार उद्देश बोधक. आणखीन एक एक्झाम्पल घेतला, रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. ठीक आहे. सो त्याचा पण काय म्हणतो आपण, आता इथे एक स्टेटमेंट तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे. जेव्हा आपण म्हटलं होतं मिश्र वाक्य हे प्रधान वाक्य आणि गौण वाक्य हे दोन्हींचं मिळून बनलेलं जातं, मात्र संयुक्त वाक्य आपण काय म्हणतो प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य ह्या दोन्हींचं मिश्रण असतं. आता रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला, रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. सो हे कोणतं वाक्य असणार तर मिश्र वाक्य असणार आहे. सो त्याच्यात देखील तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. तिला ताप आला म्हणून ती शाळेत गेली नाही, हे देखील उदाहरण असू शकतं. आता पुढचा जे आहे तो असणार आहे संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. गौण वाक्यात संकेत किंवा आठ दर्शविली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दर्शविला जातो. जसं की मिश्र वाक्य हे दोन्हीचं डेफिनेशन असतं, प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. सो याची डेफिनेशनच काय सांगितली आहे, मिश्र वाक्यात गौण वाक्यात संकेत किंवा अट दाखविली जाते आणि प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दाखविला जातो. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बघा जर, तर, म्हणजे, की, तर. आता एक्झाम्पल घेतला, जर अभ्यास केला तर पास व्हाल. जर तुम्ही अभ्यास केलात तर पास व्हाल. आता याच्यामध्ये बघा जर आणि तर आलेला आहे. ठीक आहे. जरने एक सेंटेन्स आणि तरने एक सेंटेन्स इथे बोलला आहे, मात्र संकेत काय दिले, जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल, इथे संकेत दर्शविलेला आहे. सो इथे बघा जेव्हा आपण म्हणतो स्वरूप होतं किंवा 1 किलोमीटर म्हणजे 1000चं 1 किलोमीटर, इथं उद्देश होता चांगले गुण मिळावेत म्हणून तो अभ्यास करतो. आता इथे संकेत आहे, जर तुम्ही अभ्यास केला तर पास. जेव्हा जर तरच्या गोष्टी केल्या जातात इथे संकेत दर्शविला जातो. एक्झॅक्टली गोष्ट सांगण्यात येईल का नाही, जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल. ठीक आहे. सो इथे असणार संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. आणखीन तू इशारा केलास की मी येईल, इथे पण संकेत काय सांगितला आहे की तू इशारा केलास की मी येईल. ठीक आहे. सो हे पण जे आहे आणि कोणत्या उभयान्वयी जोडलेला आहे की, तू इशारा केलास की मी येईल. ठीक आहे. सो पुढचा इथे कारण बोधक. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कारण, का, की जे रिझन किंवा कारण दर्शविणारे शब्द असतात त्याच्यासाठी हे वापरले जाणार आहे. या प्रकारात प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शविणारे
गौण वाक्य जोडलेले असते. आता याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली. त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली. ठीक आहे. स्वतःच्या त्याला शिक्षा झाली कारण त्याने चोरी केली असं येणार. मग त्याच्यामध्ये कारण सांगितलं आणि कोणत्या शब्दाने जोडलं आहे? कारण या शब्दाने जोडलेला आहे. त्याला शिक्षा झाली का झाली? कारण त्याने चोरी केली होती. म्हणून दोन वाक्यांना जोडण्यासाठी कोणता शब्द यूज केला इथे? कारण. आणि काय दर्शवतो तो? कारण बोधक उभयान्वयी अव्यय दर्शवतो. ठीक आहे. सो हे टाइप्स होते उभयान्वयी अव्ययाची जी व्याख्या आपण बघितली. दोन शब्द किंवा दोनपेक्षा जास्त शब्द किंवा वाक्याशी जोडण्यासाठी जो शब्द किंवा जो अव्यय अविकारी अव्यय वापरला जातो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. सो त्याच्यामध्ये आपण दोन मुख्य प्रकार बघितले, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. संयुक्त वाक्य केव्हा तयार होते? जेव्हा प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य जेव्हा एकत्र जोडले जाते, ज्या शब्दाने जोडले जाते त्याला काय म्हणणार आपण? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग ह्याच्या समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय पाहिले आहेत. मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान वाक्य असतं आणि सेकंड वाक्य हे गौण वाक्य दिलेलं असतं. आणि जेव्हा दोन्ही वाक्य एकत्र येतात तेव्हा कोणतं वाक्य तयार होतं? मिश्र वाक्य. आणि ते जोडणारे जे शब्द असतात त्यालाच आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतो. याच्यामध्ये स्वरूप बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक आणि कारण बोधक हे सब टाईप बघितले आहेत. ठीक आहे. इथे काही उभयान्वयी अव्ययाचे आपण थोडे एक्झाम्पल घेतले आहे. सो कोणत्या प्रकारात मोडले जातात आणि त्यांना कसं ओळखायचं हे इथे आपण बघूयात. आता पहिला प्रश्न इथे दिला आहे, त्याचे भाषण संपले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. कन्सिडर करा हे तुमच्या एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे. खाली ऑप्शन्स दिलेले असतील, वेगवेगळे टाइप्स जे उभयान्वयी अव्ययाचेच असणार आहे. मात्र कन्फ्युजन असं होतं की आपण सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला काय वाटतं नाही ह्याचं हे आन्सर असणार किंवा ते, पण एक्झॅक्टली जे आन्सर असतं ते आपण इथं कन्फ्युज होऊन जातो. आता ह्या वाक्यामध्ये बघा कसं ओळखायचंय, त्याचे भाषण संपले आणि सर्वांनी टाळ्या वाजविल्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आपण म्हणतो पहिलं वाक्य दुसरं वाक्य दोन वाक्यांना जोडलेला जो शब्द सगळ्यात आधी आपल्याला शब्द ओळखायचा तो शब्द म्हणजे इथे आहे आणि. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं. सो आता हे दोन वाक्य कसे कन्सिडर करतात? त्याचे भाषण संपले जेव्हा आपण काय म्हणतो पहिल्या वाक्यावरती दुसऱ्या वाक्याचा जो भर दिला जातो, जे संबंध दर्शविला जातो त्याला काय म्हणतो आपण? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता त्याचे भाषण संपले आणि चांगली गोष्ट काय झाली? सर्वांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे याचा आपण काय करतो? दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावरती भर टाकत आहे. सो काय कोणतं वाक्य असणार आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आणि कोणत्या प्रकारात मोडणार? तर संयुक्त वाक्यात मोडणार आहे. ठीक आहे. जेव्हा प्रधान वाक्य आणि प्रधान वाक्य एकत्र येतात. मदत मिळो अथवा न मिळो मी करणारच. आता हे जे वाक्य दिले सगळ्यात आधी कोणता टास्क? तो अव्यय ओळखता आलं पाहिजे. मदत मिळो अथवा न मिळो मी करणारच. आता ह्याच्यामध्ये बघा कोणता असेल? मदत मिळो अथवा न मिळो मी करणारच. कोणता ह्याच्यामध्ये शब्द आलेला आहे? सो याच्यामध्ये जोडलेला शब्द असणार आहे अथवा. आता जो परिणाम दर्शविला आहे, जो आपण ह्याच्यामधला आपल्याला पर्याय ओळखायचा आहे तो असणार विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. सो याचा आन्सर काय असणार? विकल्प बोधक. आता विकल्प बोधक मध्ये काय सांगितलं होतं? जेव्हा तुमच्या समोर बरेच प्रिफरन्स ठेवलेले म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्यातला पसंती दर्शविणे. ठीक आहे. म्हणजे खूप सारे ऑप्शन्स असतात, 2-3 ऑप्शन आणि त्याच्यातून तुम्हाला पसंती म्हणजे तू मदत कर किंवा नको करू मी ते करणारच. मग डिपेंड तुमच्यावरती राहणार तुम्हाला मदत करायची की नाही करायची. म्हणजे दोन ऑप्शन तुमच्याकडे. सो त्याला आपण काय म्हणतो? विकल्प बोधक. सो त्याच टाईपचा हे स्टेटमेंट आहे, मदत मिळो अथवा न मिळो मी करणारच. ठीक आहे. सो पुढचं जे आहे, तिला थोडे लागले आहे बाकी सर्व ठीक आहे. याच्यामध्ये अव्यय शोधायचे आणि अव्यय शोधून मग ते कुठल्या प्रकारचं आहे ते. तिला थोडे लागले आहे, सर्व ठीक आहे. आता कोणत्या शब्दाने जोडले? बाकी. तिला थोडे लागले आहे बाकी सर्व ठीक आहे. आता हे कोणत्या ह्याच्यातलं आहे? तर न्यूनत्व बोधक. म्हणजे आता याचा परिणाम दर्शविला जातो किंवा कमीपणा किंवा आपण म्हणतो उणीव दर्शविली जात आहे. तिला थोडे लागले आहे बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे कोणतं प्रकारामधलं असणार? तर न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. पुढचा आहे,
छत्रपती शिवाजी म्हणून एक महान राजे होऊन गेले. आता सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपल्याला अव्यय शोधायचे आहे. छत्रपती शिवाजी एक महान राजे होऊन गेले म्हणून, पण आता जोर कशावरती दिलाय तर छत्रपती शिवाजी या नावावरती दिलाय. म्हणजे या नावाचे एक महान राजे होऊन गेले. ठीक आहे, पण कोणत्या शब्दाने जोडला इथे? म्हणून या शब्दाने. मग आता इथे कशा पद्धतीचं कोणतं अव्यय असणार आणि कुठल्या प्रकारचा अव्यय असणार? ठीक आहे, सो याच्यामध्ये मिश्र वाक्याचं असणार. मात्र कोणतं असणार इथे तर स्वरूप बोधक. ह्या पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला एक स्वरूप दिसत आहे. जास्तीत जास्त भर कशावरती दिलेला आहे? छत्रपती शिवाजी. म्हणून हे कोणतं असणार? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, तो पुढचा इथे दिलेला आहे. जर तू अभ्यास केला तर पास होशील. आपण हे एक्झाम्पल आपण जे टाइप्स बघतो त्याच्यामध्ये पण घेतलं होतं. जर तू अभ्यास केला तर पास होशील, याच्यामध्ये अव्यय जर आणि तर मध्ये दिलेला आहे. आणि काय सांगितलंय? एक्झॅक्टली सांगितलंय की तू पासच होशील नाही, संकेत दर्शविला आहे. जर तू अभ्यास केला तर पास होशील तर इथे काय असेल? संकेत बोधक. हे देखील मिश्र वाक्याचंच उदाहरण आहे. संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. लास्ट वन आहे, तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. आता याच्यामध्ये बघा, तो इतका खेळला त्याचे अंग दुखू लागले. अंग का दुखत आहे? कारण की तो खेळलेला आहे. ठीक आहे, मग आता इथे सेकंड स्टेटमेंट पहिल्या स्टेटमेंटचा परिणाम दर्शवित आहे. तो खेळला म्हणून त्याचे अंग दुखत आहे. मात्र कुठल्या शब्दाने जोडला आहे? की या शब्दाने. तो इतका खेळला त्याचे अंग दुखले, पण इथे कीने पूर्ण स्टेटमेंट एक केलेला आहे. बघा, तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. इथे काय आहे? परिणाम दर्शविलेला आहे. सो याच्यामध्ये परिणाम बोधक वाक्य असणार आहे. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, सो अशा प्रकारचा उभयान्वयी अव्यय आपण टाईप बघितलाय, समजलेला असेल. कारण की जे 2 ते 3 शब्द किंवा जास्त शब्द किंवा वाक्याला वाक्याशी जोडण्यासाठी जो अविकारी शब्द किंवा अव्यय वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण? उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. मग त्याचे प्रकार बघितले, संयुक्त वाक्य कसे तयार होतात, मिश्र वाक्य कोणत्या वाक्यापासून तयार होतात, त्यांचे टाइप्स बघितले. आणि जर एक्झाम मध्ये अशा तुमच्या समोर स्टेटमेंट आला तर कन्फ्युज न होता पूर्णपणे ते वाक्य बघा आधी कशा प्रकारचे आहे, कोणता कशावरती परिणाम करतो संकेत, किंवा ते तुम्हाला वाक्यातूनच दिसेल आणि त्याच्यातून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. सो अशा प्रकारचं आजचं लेक्चर होतं आपलं उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे आणि मराठी व्याकरणावरती सर्व लेक्चर, सर्व टॉपिक वरती लेक्चर डिटेलमध्ये होणार आहे. ठीक आहे, सो थँक्यू.